सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनेलला. शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करून द्या. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC IQ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो बघा, आपण पॉलिटीचे बघा 1500+ क्वेश्चनचे काय केले, टार्गेट केलेले आहे बघा, जेणेकरून आपली जी राज्यसेवा एक्झाम आहे किंवा जी कंबाईन एक्झाम होणार आहे बघा, त्या दृष्टीने तुम्हाला ह्या क्वेश्चनचा खूप फायदा होईल. ओके, तर याच्या आधी आपण सुद्धा भरपूर टॉपिक कंप्लीट केले, जसं की मूलभूत कर्तव्ये पाहिले, मूलभूत अधिकारसुद्धा पाहिले, व केंद्र राज्य क्षेत्रेसुद्धा आपण पाहिलेत, आणि अजूनसुद्धा असे महत्त्वपूर्ण टॉपिक आपण जसं प्रिएम्बल की असे पण टॉपिक कवर केलेत. तर ते टॉपिकवर तुम्ही जर क्वेश्चन सॉल्व नसेल केले किंवा क्वेश्चन जर पाहिले नसेल तर ते तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये नक्कीच सापडेल. ओके, ते क्वेश्चनचा जर सॉल्व केला तुम्हाला ते टॉपिकवर नवीन क्वेश्चनची काही गरज पडणार नाही. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संविधान सभेतील प्रमुख समित्या बघा, याच्यावर कोणकोणते क्वेश्चन कसे विचारू शकतात, तर याबद्दल आपण क्वेश्चनद्वारे सर्व माहिती पाहणार आहे आणि संपूर्ण अनालिसिससुद्धा क्वेश्चनचं पाहणार आहे. ओके, तर बघा पहिला क्वेश्चन आहे, तर संविधान सभेच्या पुन्हा एकदा का संविधान सभेच्या समित्या व अध्यक्ष याबद्दलची चुकीची जोडी ओळखा. आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली, खाली समिती दिली आणि त्याचे अध्यक्ष कोण कोण होते, तर यातली चुकीची जोडी ओळखायला सांगितली. पहिलं बघा, प्रांतिक घटना समिती सरदार वल्लभभाई पटेल. दुसरं बघा, कार्यपद्धती व नियमन समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तिसरं आहे सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद. चौथा आहे राष्ट्रध्वज विषयक तदर्थ समिती GH मुखर्जी. त्यापैकी चुकीची जोडी ओळखायला सांगितली. ओके, तर व्यवस्थित जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला समजेल की प्रांतिक घटना समिती बघा, हे सरदार वल्लभभाई पटेल अध्यक्ष होते याचे. त्यानंतर कार्यपद्धती बघा संविधान सभेचे, त्याचं नियमन वगैरे करणे सर्व डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचे काय होते, अध्यक्ष होते. त्यानंतर तिसरं बघा, सुकाणू समिती दिल्ली. बघा सुकाणू समिती तुम्हाला सर्वांना माहीत असेल की जे संचालन सुद्धा म्हटलं जातं, त्याचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ओके, म्हणजे हे पण बरोबर आहे. आणि चौथं आहे बघा, राष्ट्रध्वज विषयक तदर्थ समिती, म्हणजे जे राष्ट्रध्वज निर्माण करीत होते बघा, त्यावेळी जी समिती नेमली होती तर त्याचे अध्यक्ष कोण होते हे तुम्हाला सर्वांना माहीत पाहिजे. कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जास्तीत जास्त समितीचे अध्यक्ष होते. जसं की राष्ट्रध्वज संबंधी एक समिती होती त्याच्याशी होती. नंतर जे संविधान सभा भरली होती बघा, त्याची प्रक्रिया व नियमन एक समिती होती बघा, त्या समितीचे अध्यक्ष होते. नंतर सुकाणू समितीसुद्धा म्हणतो आपण, तर त्याचेसुद्धा अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. हे लक्षात ठेवा, विचारण्याची शक्यता आहे. तर चौथं जे राष्ट्रध्वज विषयक जी तदर्थ समिती नेमली होती त्याचे अध्यक्ष कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, त्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा, मसुदा समितीविषयक खाली विधाने विचारात घ्या. पहिलं विधान बघा, 29 ऑगस्ट 1947 रोजी या समितीची स्थापना करण्यात आली. पहिलं विधान आहे. त्यानंतर ब विधान बघा, मसुदा समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. आणि क बघा, मसुदा समितीत एकूण 8 सदस्य होते. ओके, खालीपैकी कोणतं बरोबर आहे म्हणजे ओळखायला सांगितलेलं आहे. तर बघा, मसुदा समिती बघा, मसुदा समितीची स्थापना तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ही झाली ती 29 ऑगस्ट 1947ला. भारत स्वातंत्र्य कधी झाला, 15 ऑगस्ट 1947ला. त्यानंतर 14 दिवसानंतर बघा, 29 ऑगस्ट तारीख येते, त्या 29 ऑगस्ट 1947ला काय झालं, मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. तर मसुदा समितीची स्थापना याचे जे अध्यक्ष होते बघा, हे कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते, हे माहीत पाहिजे. ओके, ब विधान बघा, मसुदा समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड, हे चुकीचं आहे. कोण होतं मसुदा समितीचे अध्यक्ष, हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि जी संविधान सभा होती बघा, याचे हंगामी सदस्य म्हणून, अध्यक्ष म्हणून, उपाध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती, हे लक्षात ठेवा. क विधान बघा, हे चुकीचं आहे. क बघा, मसुदा समितीत किती सदस्य होते, एकूण 8 सदस्य नव्हते, ते किती होते, एकूण 7 सदस्य होते. तर हे पण माहीत पाहिजे तुम्हाला, मसुदा समितीत कोण सदस्य होते, त्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात कसं ठेवायचं बघा, पहिलं बाबासाहेब आंबेडकर लक्षात राहणारच आहे तुम्हाला. त्यानंतर अय्यर हे लक्षात राहील. नंतर मुन्शी साधूला. ओके, त्यानंतर माधवराव आणि कृष्णमाचारी, असे एकूण 7 सदस्य आहेत. असे 2-2चे जरी ग्रुप केले, माधवराव आणि कृष्णमाचारी एका ग्रुपमध्ये, मुन्शी साधूला एका ठिकाणी, अय्यर आणि अय्यर हे एका ठिकाणी. आंबेडकर तर तुम्हाला होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या समितीचे अध्यक्ष होते. तर माधवराव जर कोणाच्या जागी आले होते ते BL मित्रा होते बघा, यांच्या जागी ते निवडून आले होते. त्यानंतर कृष्णमाचारी बघा 7वे, तर ते जे खेतान होते बघा, त्या खेतानच्या यांच्या जागी ते निवडून आले होते. ओके, ते या दुसऱ्याचं उत्तर कोणतं निघतं, याच्यामध्ये पहिलं तर बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे आणि तिसरं चुकीचं आहे, म्हणजे ब आणि क चुकीचं आहे. ओके, तर कोणतं बरोबर निघतं याच्यामध्ये, आपल्याला काय विचारलं आहे. ओके, ब क सत्य नाही आहे, पहिलं तर नाही आहे, अ ब सत्य नाही आहे, त्यानंतर ब क सत्य नाही आहे,
वरील सर्व सत्य तर नाही आहे, मग निघतो कोणता? तिसरा निघतो, फक्त अ बरोबर आहे. ओके. त्यानंतर तिसरा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश मसुदा समितीच्या सदस्यात करता येणार नाही? म्हणजे मसुदा समिती नेमली होती बघा, 7 जण होते, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचे अध्यक्ष होते. या समितीत सदस्यात त्यांचे करता येणार नाही. यासाठी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण म्हणजे नावं लक्षात असली पाहिजे. 7 मी तुम्हाला सांगितलं, त्याचे 2-2चे ग्रुप जरी केले, तिघांचे ग्रुप होतात. एक अय्यर एक ठिकाणी होतात, मुन्शी सादुल्ला एका ठिकाणी, महादेवराव आणि कृष्णामाचार्य हे तिसऱ्या ग्रुपमध्ये. असे 3 ग्रुप केले तरी 6 जण होते. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे एक 7वे सदस्य आणि ते सुद्धा अध्यक्ष होते. ओके. याच्यामध्ये मग तुम्हाला लक्षात पाहिजे की मुन्शी एक होते, महादेवराव एक होते, कृष्णामाचार्य एक होते, नंतर सादुल्ला एक होते, अय्यंगार एक होते. म्हणजे हे व्यक्ती झाले. मग राहिलं कोणतं? ड आणि ई राहिलं. तर पर्यायामध्ये एस सी मुखर्जी नव्हते आणि जे बी कृपलानी नव्हते. ओके. हे या समितीमध्ये नव्हते. एस सी मुखर्जी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते बघा, हे पण माहीत पाहिजे. ओके. एस सी मुखर्जी बघा, हे कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? ते होते अल्पसंख्याक जी उपसमिती नेमली होती बघा संविधान सभेच्या टायमाला, त्यावेळी त्या समितीचे अध्यक्ष होते. आता बघा या समित्या काय बघा, समित्या हे समजून घ्या, जे संविधान जर निर्माण करीत होते बघा, त्यावेळी जे संविधान निर्माण करायचं होतं, त्यावेळी ठरलं की आपण हे संविधान कसं निर्माण करायचं, विविध समित्यामार्फत प्रत्येकाला काम वाटून घ्यायचं, त्यानुसार आपण संविधान निर्माण करू. ओके. यासाठी त्यांनी काय केलं होतं, संविधान समित्या स्थापन केल्या होत्या. त्याच्यामध्ये प्रमुख भरपूर समित्या होत्या, त्याच्यातल्या 8 प्रमुख समित्या होत्या. ओके. हे लक्षात पाहिजे. मग एस सी मुखर्जी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते? ते अल्पसंख्याक उपसमितीची. ओके. त्यानंतर जे कृपलानी बघा, जे बी कृपलानी म्हणतो, हे मूलभूत अधिकार उपसमितीचे अध्यक्ष होते. आपण ते पुढं पाहणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि ड ई हे मसुदा समितीत नव्हते. ओके. समजलं असेल तुम्हाला आता. त्यानंतर 4था क्वेश्चन पहा, चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आपल्याला. खाली पर्याय त्यामध्ये चुकीची जोडी ओळखा. पहिलं विधान बघा, प्रारूप समिती डॉक्टर बी आर आंबेडकर. दुसरं बघा, प्रांतीय संविधान समिती जवाहरलाल नेहरू. क बघा, केंद्रीय संविधान समिती जवाहरलाल नेहरू. आणि ड आहे मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती सरदार पटेल. आणि ई बघा, राष्ट्रध्वज समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यापैकी चुकीची जोडी ओळखायला सांगितली. तर तुम्ही बघा व्यवस्थित जर पाहिलं तर प्रांतीय संविधान होते बघा, याचे जे अध्यक्ष होते, ओके, हे होते जवाहरलाल नेहरू, हे तर बरोबर आहे. प्रारूपलाच काय म्हटलं जातं? मसुदा समिती म्हटलं जातं, हे पण बरोबर आहे. डॉक्टर बी आर आंबेडकर होते आणि प्लस इतर 6 जण होते, असे एकूण 7 सदस्य होते. ओके. नंतर केंद्रीय संविधान समिती म्हणतो आपण, किंवा त्याला संघीय संविधान समिती म्हणतो. याचे जे अध्यक्ष होते बघा, हे होते डॉक्टर नव्हते, ते जवाहरलाल नेहरू होते. ओके. हे पण बरोबर आहे. त्यानंतर ड बघा, मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती, हे सुद्धा याचे अध्यक्ष होते सरदार पटेल. याची उपसमित्या सुद्धा आहे बघा, मूलभूत अधिकार प्लस अल्पसंख्याक जर ठरलं क्वेश्चन जर आलं तर त्याचे सरदार पटेल आहेत. पण मूलभूत अधिकार उपसमिती जर आलं तर त्याचे अध्यक्ष जे पी कृपलानी. आणि अल्पसंख्याक उपसमिती बघा, उपसमिती म्हणतोय, एस सी मुखर्जी होते. आणि दोन्ही मिळून जर एकत्र कॉमन ठरलं, समितीचे अध्यक्ष सरदार पटेल आहेत. आणि ह्या समितीमध्ये मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समितीमध्ये क्वेश्चन जर आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते का, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहत होते. ओके. त्यानंतर राष्ट्रध्वज समिती बघा. ओके. राष्ट्रध्वज संबंधी कोण अध्यक्ष होतं? हे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तर आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितली. ओके. तर बघा, जे ब विधान आहे बघा, प्रांतीय संविधान समिती आपण म्हणतो. ओके. मी तुम्हाला संघीय सांगितलं, संघीयमध्ये कोण होतं? जवाहरलाल नेहरू होते. आणि प्रांतीयमध्ये कोण आहेत? तर सरदार पटेल आहेत. म्हणजे ब विधान चुकीचं आहे. ओके. समजलं तुम्हाला. पुन्हा एकदा बघा, प्रांतीय आणि केंद्र हे ध्यानात ठेवा. केंद्राला कोण आहे? केंद्राला जवाहरलाल नेहरू येत होते आणि प्रांताला हे होते सरदार वल्लभभाई पटेल, हे अध्यक्ष होते. ओके. त्याच्यामुळे ब चुकीचं आहे. ओके. पहिल्यांदा सांगताना मी तुम्हाला केंद्राचं सांगितलं होतं, पण जे प्रांतीय आहे, क्वेश्चनमध्ये काय विचारलं आहे, प्रांतीय संविधान समिती, तर त्याचे अध्यक्ष कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल होते. हे लक्षात राहू द्या. म्हणजे ब विधान चुकीचं आहे, फक्त ब निघतं 4चं 1. त्यानंतर 5वं बघा. ओके. 5वं विधान बघा, खालीपैकी बरोबर जोडी ओळखा सांगितले. म्हणजे खाली समिती आणि ते अध्यक्ष कोण होते त्याचे दिले जोड्या ओळखायला सांगितले, बरोबर कोणते. ओके. तर बघा, पहिले मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. नंतर घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. तिसरं बघा, ध्वज समिती म्हणजे राष्ट्रध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. आणि घटना समितीचे सदस्य म्हणून महात्मा गांधी होते. यापैकी बरोबर जोडी ओळखा सांगितली. ओके. तर तो क्वेश्चन जर व्यवस्थित पाहिला तर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आता हे इथं बरोबर जोडी ओळखा सांगितली, ही चुकीची जोडी पहिलीच.
घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? नंतर दोष समिती तुम्हाला सर्वांना सांगितलं, दोष समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, हे बरोबर आहे. ओके. त्यानंतर घटना समिती चौथं बघा, हे चुकीचं आहे. महात्मा गांधी कोणत्या समितीचे हे नव्हते. आणि घटना समिती बघा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नव्हते, तर ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणजे 2, 3, 4 हे चुकीचं आहे. 1, 2 आणि 4 हे चुकीचं आहे बघा. मसुदा समिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. ओके, हे लक्षात ठेवा पहिलं. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे आणि हे पण चुकीचं आहे. घटना समितीचे सदस्य महात्मा गांधी कोणत्या समितीचे सदस्य नव्हते, हे लक्षात राहू द्या. त्यानंतर तिसरं, दोष समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. ओके, समजलं असेल तुम्हाला. त्यानंतर 6वा, भारतीय संविधान सभेतील समित्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ओके, संविधान समित्या दिल्यात, त्यापैकी विधान विचारात घ्या सांगितले. तर पहिलं बघा, अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष JB कृपलानी होते. ओके, हे इथं चुकलं. JB कृपलानी हे नव्हते, तर कोण होते? SC मुखर्जी होते. त्यानंतर मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? SC मुखर्जी हे नव्हते. मूलभूत अधिकार उपसमिती जी होती, जी त्याचे JP कृपलानी होते. म्हणजे यांनी काय केलं? उलटं पालटं केलं. आणि ब मध्ये म्हणजे वरच्याचा अध्यक्ष खालच्या समितीमध्ये होता आणि खालच्या समितीचा अध्यक्ष वर दिला आहे त्यांनी. म्हणजे अल्पसंख्याकमध्ये SC मुखर्जी होते आणि मूलभूत अधिकार उपसमितीमध्ये JB कृपलानी होते उपसमितीमध्ये. ओके, इथे ब चुकीचं आहे. नंतर क बघा, अल्पसंख्याक उपसमिती व मूलभूत हक्क उपसमितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सदस्य होते, हे बरोबर आहे. हे सदस्य होते अल्पसंख्याक उपसमिती आणि मूलभूत हक्क उपसमितीमध्ये. ओके, हे सदस्य दोन्ही समित्यांमध्ये होते. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? ते तुम्हाला आता सांगितलं की SC मुखर्जी होते. आणि मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? हे JB कृपलानी हे होते. लक्षात असू द्या. ओके, म्हणजे 6व्याचा पर्याय कोणता निघतो? बरोबर, फक्त या ठिकाणी क बरोबर निघतो. ओके, तिसरं हे लक्षात ठेवा. त्यानंतर तर बघा 7वा क्वेश्चन पहा. 29 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या प्रारूप समितीमध्ये 7 सदस्य होते. ओके, प्रारूप म्हणजे मसुदा समितीमध्ये याच्यामध्ये 7 सदस्य होते. तर 7चे नावे सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे मी आधी. ओके, यापैकी चुकीचा पर्याय निवडा. याच्यामध्ये चुकीचा वाक्य सांगितलं. हा डबल एक क्वेश्चन आला वेगळ्या पद्धतीने. तर बघा, प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते हे महत्त्वाचं पाहिजे तुम्हाला. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आपण मी सांगताना सुद्धा सांगितलं की 2-2चे गट केले होते, आपण 3 केले होते. एक आयर. ओके, पहिल्या गटामध्ये, दुसऱ्यामध्ये मुन्शी आणि सादुल्ला. हे लक्षात ठेवलं पाहिजे, थोडं अवघड आहे. आणि त्यानंतर जे नवीन निवडून आले होते माधवराव आणि कृष्णमाचार्य हे तिसऱ्या गटामध्ये. असे एकूण 6 होत्यात आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, असे धरून 7 होत्यात. ओके, तर याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. नंतर अयंगर आणि आयर एका ग्रुपमध्ये ध्यानात ठेवा. म्हणजे आयर इथे की हे होते याच्यामध्ये अ-ब-ई. ओके, हे बरोबर आहे. नंतर पट्टाभी सीतारामय्या आणि सादुल्ला. तर पट्टाभी सीतारामय्या हे नव्हते, तर सादुल्ला आणि मुन्शीचा एक गट सांगितला होता बघा मी. ओके, ती एका गटामध्ये, पट्टाभी सीतारामय्या याच्यामध्ये नाही. ओके, मग चुकीचा पर्याय कोणता याच्यामध्ये बघा? क कुठं आहे? तर 7व्याचा 1 मध्ये बघा. ओके, तर हे चुकीचं आहे. पट्टाभी सीतारामय्या. तुम्हाला पट्टाभी सीतारामय्या माहीत असेल, हे असे व्यक्ती आहेत की बघा, ज्यावेळी बघा आपण म्हणतो ना राज्याचं वाटप चालू होतं किंवा राज्याविषयी बघा, म्हणजे एखाद्या राज्याची निर्मिती कशी व्हावी यासाठी समिती नेमली होती बघा. JVP समिती म्हणलं जातं. JVP जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या त्याचे त्या सदस्य होते. 1948ला त्याचे रिपोर्ट आले होते. त्या समितीमध्ये सदस्य होते. तर संविधान समिती भरल्या होत्या बघा, संविधान सभा समिती. ओके, त्या संविधान सभामध्ये विविध समित्या होत्या, जवळजवळ भरपूर समित्या होत्या. त्याच्यामधल्या प्रमुख 8 समित्या होत्या बघा. ओके, तर पट्टाभी सीतारामय्या सुद्धा एका समितीचे अध्यक्ष होते. हे तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल कदाचित. तर पट्टाभी सीतारामय्या जे सदस्य होते ते कोणते होते? जे सदन समिती नेमली होती बघा संविधान सभेची, तर त्याचे ते अध्यक्ष होते. हे लक्षात ठेवा. सदन समिती म्हणलं का पट्टाभी सीतारामय्या. पण आपल्याला परीक्षा याच्यामध्ये काय विचारलं 7व्यामध्ये? प्रारूप समिती. तर प्रारूप समितीमध्ये ते नव्हते. ओके, तर मित्रांनो, तुम्हाला जे आज संविधान सभा समिती बघा, याच्या संविधान सभा बघा, जे संविधान निर्माण करत होतं बघा संविधान सभा, तर संविधान सभेचे त्यांनी वेगवेगळ्या समित्यामध्ये वर्गीकरण केले होते. त्याच्यामध्ये 8 प्रमुख समित्या होत्या किंवा इतर जे प्रमुख समित्या आहेत जसे राष्ट्रध्वज समिती बघा, संविधान सभेचे कार्य पद्धती बघा, यासाठी समित्या नेमल्या होत्या. ओके, तर अशा संविधान समित्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशी माहिती पाहिली. याच्यापेक्षा वेगळा काही क्वेश्चन जाणार नाही. एक तर विचारले तर जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला मसुदा समिती विचारतात किंवा जे केंद्रीय समिती म्हणतो बघ, केंद्राचे अधिकार आहे किंवा राज्याचे अधिकार आहे किंवा मूलभूत अधिकार उपसमिती आहे, अल्पसंख्याक उपसमिती आहे. ओके, तर आणि कोण समित्यामध्ये नव्हतं, कोण होतं, जास्तीत जास्त क्वेश्चन मसुदा समितीवर विचारले जातात. कोण या समितीमध्ये नव्हतं, कोण होतं. ओके, तर या टॉपिकवर जास्तीत जास्त फोकस करा.
हे लक्षात ठेवायला काही जास्त वेळ नाही. अर्धा एक तास जर तुम्ही चांगलं एक ट्रिकने जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजून याच्यावर एक क्वेश्चन तरी हमखास विचारला जातो. तुम्हाला मसुदा समितीची ट्रिक सांगितली बघा. ओके, मसुदा समितीचे अध्यक्ष सर्वांना माहिती आहे. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे 7 पैकी 1 तर निघाला. त्यानंतर 6 जण राहिले. 6 जणांचे 3 गट करायचे. ओके, एका गटामध्ये आयर अयंगर एकसारखे नाव वाटतात ती एका गटात टाकायचे. दुसऱ्या गटामध्ये मुन्शी आणि सादुल्ला ठेवायचे. ओके, मोहम्मद सादुल्ला म्हणलं जातं त्यांना. तर हे लक्षात राहतं मुन्शी सादुल्ला. आणि मुन्शी तर बऱ्याचदा चर्चेमध्ये राहतं कारण वेगवेगळ्या याच्यावर त्यांनी काय केलं कमेंट केलेलं आहे. ओके, आणि तिसऱ्या गटामध्ये माधवराव आणि कृष्णमाचारी. ओके, कृष्णमाचारी खेतांच्या जागी आले होते हे पण माहीत पाहिजे. अशा 3 गटामध्ये जर लक्ष ठेवलं तर क्वेश्चन चुकणार नाही. आणि याच्यावर काय अवघड क्वेश्चन आजपर्यंत आयोगाने सुद्धा विचारले नाही. त्याच्यामुळं ओके, तर तुम्हाला हा टॉपिक समजला अशी अपेक्षा करतो. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवर तुम्हाला क्वेश्चन सेट पाहिजे ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून आपण ते काय करू सुरुवातीला त्या टॉपिकवर क्वेश्चन सेट घेऊन येऊ. ओके, थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.